गोव्यात बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेला गोवा पुस्तक महोत्सव हा ज्ञान वृद्धीसाठीचा महोत्सव आहे. पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडत आहे. त्यामुळे या ज्ञानदानाच्या पुस्तक महोत्सवाचा गोमंतकीयांनी व विशेष करून गोव्यातील मुलांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर लोकमान्य सोसायटी, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 5 दिवसीय गोवा पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे गोव्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गोवा क्रीडा खात्याचे संचालक डॉक्टर अजय गावडे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी खाण्यापासून पिण्यापर्यंत गोव्यात अनेक महोत्सव होतात, परंतु हा पुस्तक महोत्सव सर्वस्वी वेगळा आहे. यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. पुस्तक वाचून जो आनंद मिळतो तो मोबाईलवर वाचून मिळणार नाही. गोव्यात संस्कृती वाढत आहे. शिक्षण हा समाजाचा मजबूत पाया आहे आणि ज्या देशात शिक्षित लोकांची संख्या जास्त असते तो देश झपाट्याने विकास साधू शकतो. केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला विशेष स्थान दिले आहे, असे स्पष्ट करून त्यांनी देशातील प्रादेशिक भाषांच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या फेस्टिवलची म्हणजे थीम आहे विथ एन ओशन ऑफ स्टोरीज विच इज व्हेरी मच लिंक्ड विथ द गोवा. आपण समुद्राच्या काठावरती म्हणजे मांडवीच्या ह्याच्यावरतीच आपण हे फेस्टिवल लावलेलं आहे आणि गोव्यामधला निसर्ग एक्सप्लेन करत असताना गोव्यातील कित्येक लेखकांची नावं आपण म्हणजे रवींद्रबाब केळकर असो, दामोदर मावजो असो किंवा रिसेंटली प्रकाश पर्येकर असो, असे कितीतरी लेखक आहेत. मराठी, कोकणी, इंग्लिश या सगळ्या साहित्यामध्ये आपलं साहित्य प्रसिद्ध करत आहेत आणि साहित्य अकादमीचे अवॉर्ड आपल्या दामोदर मावजो यांना भेटलं आहे. गोव्यासाठी कोकणी साहित्यकांना खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे की आजही कोकणीमधलं लिटरेचर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होतं आहे. गोव्यातील कित्येक नवीन युवा हे मराठीच्या बरोबर कोकणी साहित्य पण निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायला लागलेले आहेत. त्यासाठी आज हे बुक फेस्टिवल अजूनही त्यामध्ये ॲड करेल की नवीन मुलामध्ये पुस्तक वाचनाबरोबर लेखनाचीही हॅबिट नक्कीच क्रिएट करेल. नवीन लेखक, नवीन कवी, नवीन साहित्यिक यातनं निर्मिती होईल आणि या फेस्टिवलमधून विच विल क्रिएट, ज्याला आपण म्हणतोय की विच इज द विकसित भारत फॉर द 2047. इट इज नॉट ओनली फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बट इट इज फॉर द लिटरेचर वाईज. भारताचा विकास हा त्या दृष्टीने होणेही खूप गरजेचं होतं. म्हणून म्हणेन मी दिस बुक फेस्टिवल विल पुट ॲज अ फाउंडेशन फॉर दिस विकसित भारत थीम इन राईट वे असं मी म्हणेन. आणि ह्या बुक फेस्टिवलच्या नंतर कित्येक मी बघतोय की नवीन मुलं एखादे जेव्हा भव्य असं फेस्टिवल बघतोय तर त्यांच्या मनामध्ये एक आकर्षण क्रिएट होते. आपण पण एखादं पुस्तक का लिहू नये, हे आजही मुलं नवीन पुस्तक लिहिताना पण हे कधी शक्य होते तर अशा पद्धतीचं फेस्टिवल बघितल्यानंतर शक्य होतं. दर इज एन न्यू आयडिया ऑफ म्हणजे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांनी जे सांगितलं की आत्ताचे जे यंग रायटर्स आहेत विच इज बिलो 30 इयर्स की त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही आजही पब्लिश करतात. युवराज मलिक यांनी जे सांगितलं आणि त्याचं शेवटी परत याचं मानधन त्यांच्यासाठी देतात आणि विच इज इन द बिग वे. And they have selected the more than 2,000 writers and amongst them the 20 they have selected and they have got the remuneration. It is in lakhs of rupees at a young age. This is also the new scheme which is launched by the government of India. म्हणजे रायटरसाठी सुद्धा एवढा स्कोप आहे. दिस आपण फक्त याचा अवेअरनेस मुलांच्यामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे कारण मुलं याबद्दल जे खूप लिटरेचर लिहायला तयारी असते मुलांची ते पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे दिस इज अ न्यू कन्सेप्ट. हा लोकांपर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत इथली नवीन मुलं या कन्सेप्टमध्ये येणार नाही असं मला वाटतं. त्यासाठी ह्या फेस्टिवलमधून अशा पद्धतीच्या गोष्टीही लोकांच्यापर्यंत जाईल. आपण बऱ्याच वेळा बघतोय की मोबाईल हातात आल्यानंतर लोक फक्त रील्स आणि बाकी सोशल मीडिया, मग फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल याच्यामध्येच गुंतलेली असतात की काय, किंवा बुक रीडिंग पण आपण मोबाईलवरतीच करायला लागलो. पण खरं म्हणजे नवीन पुस्तक घेऊन ते वाचणं ह्याच्यामध्ये आनंद हा वेगळाच असतो. तो आनंद काही आपल्याला मोबाईलवरच्या पुस्तकामध्ये कधी मिळत नाही आहे. त्यामुळे तो नवीन पुस्तकामधूनच मिळतो आहे. त्या पुस्तकाचा वाचण्याचा एक आनंद आणि बाकी एक सुगंध जो असतोय तो वेगळाच असतोय. त्यासाठी आज मी आवाहन करेन की नवीन पिढीसाठी
मोबाईलवरती पुस्तक वाचण्यापेक्षा ते नवीन पुस्तक घेऊन वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन प्राचार्य मिलिंद सुधाकर मराठे यांनी यावेळी बोलताना म्हणाले की गोवा ही कलावंतांची भूमी असून गोव्यात मोठमोठे कलाकार, लेखक, साहित्यिक, कवी, गायक, संगीतकार आदींचा जन्म झाल्याचे सांगितले. या पुस्तक महोत्सवाचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे विकसित वाचक उत्पन्न करणं. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की विकसित भारत झाला पाहिजे, 2047 साली आम्ही सगळेजण मिळून विकसित भारत उत्पन्न करू. पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विकसित भारताची पूर्व अट जर कुठली असेल तर ती विकसित वाचक उत्पन्न झाला पाहिजे, तरच विकसित भारत उत्पन्न होईल. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, युवकाला, तरुणांना, सर्वांना 3 प्रश्नाचं उत्तर या पुस्तक महोत्सवातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. का वाचायचं, काय वाचायचं आणि कसं वाचायचं, या 3 प्रश्नाचं उत्तर जर या 5 दिवसामध्ये काही युवकांना मिळालं तर माझ्या दृष्टीने गोवा पुस्तक महोत्सव यशस्वी झाला असं मी म्हणेन. 10 राज्यातून 100 प्रकाशकांचे 200 स्टॉल्स एका छताखाली लाखो पुस्तकांच्या साक्षीनी, विविध विषयांवरच्या पुस्तकांच्या साक्षीनी आज आपण गोवेकरांकरता उपलब्ध करून दिलेली आहेत. भारताचा अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला इथे गप्पा मारायला येतील. डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी, ज्यांना आपण आर्य चाणक्य म्हणून ओळखतो, ते आपल्याशी गप्पा मारायला येतील. प्रसिद्ध जर्नलिस्ट MJ अकबर आपल्या जीवनातले अनुभव या ठिकाणी सांगतील. आचार्य प्रशांत यासारखी खूप मोठी व्यक्ती आपल्याबरोबर संवाद साधायला इथे येणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आविका गोर, सदानंद मोरे, सचिन पिळगावकर येणार आहेत इथे आपल्याशी गप्पा मारायला. त्याच्या व्यतिरिक्त गोव्यामधल्या काही लेखक, जर्नलिस्ट यांचीही चर्चासत्र या ठिकाणी ऑथर कॉर्नरमध्ये होणार आहे. आणि म्हणून मला सगळ्यात शेवटी आपल्याला असं सांगायची इच्छा आहे की NBT तर्फे आपलं मनापासून मी स्वागत करतो आणि आवाहन करतो की आपण सगळेजण ह्या पुस्तक महोत्सवात 2-3 दिवस या, 3-4 तास वेळ काढून या. विविध पुस्तकं बघा, चाळा, विकत घ्या. आणि इतकंच नाही तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या प्रोफेशनल लाईफमधल्या सहकाऱ्यांना पण सांगा की पुस्तक महोत्सवात जायचं आहे बरं का, आणि शनिवार रविवार सुट्टी आहे, त्या दिवशी तर जाता येईलच, कारण नका सांगू. त्यामुळे असं एक आवाहन आपल्याला मी करतो. आणि या कथांच्या, पुस्तकांच्या, कल्पनांच्या समुद्रामध्ये, ओशन ऑफ स्टोरीजमध्ये आपण यथेच्छ डुंबावं अशी विनंती करतो. आणि शेवटी मला गोव्यामध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा अनेक लोक शेवटचं वाक्य बोलतात, ते माझ्या मनाला फार आवडतं. मला कदाचित त्याचा उच्चार नीट करता येणार नाही, पण देव बरे करो. धन्यवाद. त्यानंतर लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर, पुस्तक वाचनाने माणसाच्या ज्ञानात भर पडते आणि त्याद्वारे त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच झळाळी प्राप्त होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या पुस्तक महोत्सवाचे नामकरण ओशन ऑफ स्टोरीज असे करण्यात आलेले असून या ज्ञानाच्या महासागरात सर्वांनीच सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एका महोत्सवात 5 उत्सव असणार आहेत. हजारो पुस्तके विक्रीसाठी, न्याहाळण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. ती पाहून डोळ्याचेही पारणे फिटेल. दुसरा उत्सव तुमच्या मान्यवर लेखकांना भेटण्याची संधी, त्यांची मनोगतं ऐकण्याची संधी, बौद्धिक मेजवानीच मिळणार आहे. तिसरा उत्सव आहे लहान मुलांसाठी. मान्यवरांकडून गोष्टी ऐकण्याची, छोट्यांसाठी करमणुकीतून पुस्तकविषयी आवड निर्माण करण्याची संधी उपलब्ध आहे. चौथा उत्सव आहे संगीत, नृत्य, नाट्य कलाकारांचा, चित्रकारांचा, त्यांची चित्र पाहण्याचा. तरुण फोटोग्राफर्सची स्पर्धा आम्ही घेतली होती, त्यांनी काढलेली छायाचित्र पाहण्याचा. 5वा उत्सव आहे गोव्यातील उत्तमोत्तम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा. गोव्याची वेगळ्या अर्थाने ओळख आहे.
जगाला करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. गोव्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गोवा म्हणजे देवदेवतांची भूमी. इथली सुंदर मंदिरं त्याची साक्ष आहे. दक्षिणेकडील काशी असं गोव्याचं वर्णन केलं जातं आहे. येथील भव्य चर्चीस पाहताना परदेशी पाहुण्यांना अचंबा वाटतो. ते म्हणतात रोम ऑफ ईस्ट. येथील राजमहल, आदिलशहा राजवाडा मुस्लिम राजकर्त्यांची साक्ष नोंदवितो. गोव्यात सर्व धर्मीयांचा सलोखा आहे. गोव्यातील लोक सर्व धर्मीयांचा आदर करतात. गोव्यात खाद्यपदार्थांची लयलूट आहे. येथे लाखो भारतीय आणि परदेशी प्रवासी येतात. वर्षानुवर्ष त्या भर पडेल, त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती पसरेल. त्या जगातले उत्तमोत्तम बुद्धिवंत लेखक, कलाकार, चित्रकार, संगीतकार सहभागी होतील. त्यामधून गोव्याची खऱ्या अर्थाने जगाला ओळख होईल. भारतीय संस्कृतीची जगाला प्रचिती येईल अशी अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो. बुधवारपासून सुरू झालेला हा पुस्तक महोत्सव येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.